हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज 24 मार्चच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मालिकेचे रोजचे अपडेट्स पाहायला मिळतील। पार्थ काव्याला कन्व्हिन्स करत असतो कार शिकण्यासाठी। काव्या नाही नाही म्हणते। पार्थ श्रीखंड बनवण्याचे उदाहरण देतो, त्यांच्या नात्याचं उदाहरण देतो। पार्थ म्हणतो तुम्ही खूप निगेटिव्ह विचार करत आहात। पार्थ म्हणतो त्या दिवशी तुमच्याऐवजी मला हॉकी स्टिक लागलं असतं तर मी असंच मेलो असतो। काव्य पार्थच्या कानाखाली मारते, असं काय बोलताय तुम्ही? मी हॉस्पिटलमध्ये नेलं असतं ना तुम्हाला। पार्थ म्हणतो त्यासाठी ड्रायव्हिंग शिकली पाहिजे। काव्य ड्रायव्हिंग शिकण्यासाठी होकार देते। काव्य म्हणते तुम्ही मला गाडी शिकवायची, मला सांभाळून घ्या। पार्थ म्हणतो आयुष्यभर सांभाळून घेईल। जीवनदिनीचं बेबी प्लॅनिंग सुरू असतं। काव्याने रम्याला सांगितलेलं असतं की तिला पार्थ ड्रायव्हिंग शिकवणार आहे। ही गोष्ट रम्या वसूला सांगते। वसू म्हणते विजयच्या घरचे कधी येणार आहे हे सांगा मला, विक्रमला पण सांगावं लागेल। रम्याला विजयचा गुड मॉर्निंगचा मेसेज येतो। काव्य पार्थ बाहेर आलेले असतात। काव्य ड्रायव्हर सीटवर बसते। पार्थ इन्स्ट्रक्शन देत असतो। काव्य सीट बेल्ट लावत असते तेव्हा पार्थ किस करायला जातो आणि काव्य चिडते। पार्थ म्हणतो आता मी परीक्षा घेणार। काव्य म्हणते पहिल्या दिवशी लगेच कोण परीक्षा घेतं? वसू आणि मिथून डायनिंग टेबलवर बसलेले असतात। मानिनी तिथे येते। मानिनीला चक्कर येते। जीवा आणि नंदिनी तिला सावरतात। वसू नंदिनीला ओरडते तुमच्या लग्नात राबून ही अवस्था झाली हिची। दोघी सुना घरात नाही। नंदिनी सॉरी सॉरी म्हणत असते। जीवा म्हणतो तिला काय माहिती होतं का आईला चक्कर येणार आहे। मिथून सरबत घेऊन येतो। पार्थ काव्याला ड्रायव्हिंगसाठी थेअरी शिकवतो आणि परीक्षा घेतो। काव्य गोंधळून जाते। पार्थ कामडाऊन करतो। पार्थ म्हणतो फर्स्ट गिअर टाका। काव्य फर्स्ट गिअर टाकते आणि कशी नशिबाने थट्टा आज मांडली हे सॉन्ग प्ले होतं आणि पार्थ हसतो आणि नंतर परत काव्य चिडते। नंदिनी आणि मानिनी बोलत असतात। नंदिनी नाश्ता घेऊन येते। जीवा म्हणतो मी मस्तपैकी कलिंगड ज्यूस बनवतो। नंदिनी म्हणते मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तुमच्यासारखी सासू मिळाली मला। जीवा ज्यूस घेऊन येतो आणि म्हणतो मी। नंदिनी म्हणते तुम्ही माझ्यासाठी लकी कुपन आहात। आणि हा एपिसोड इथेच संपतो। पुढील भागामध्ये काव्याने शाळेतल्या मुलांना धडक दिलेली असते। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेक्स्ट एपिसोडची लिंक दिलेली आहे, नक्की व्हिडिओ पहा। आणि हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा IK मिक्स तडकाला। बाय।